पालखी तळावरून जेव्हा पालखी निघते त्यावेळेस तिला पंख्याने हवा घातली जाते आणि आपल्याबरोबर या पंख्याचे मानकरी आहेत. काय इतिहास आहे आपण जाणून घेणार आहोत. मानकरी आपल्यासोबत आहे. महाराज, काय इतिहास आहे आपण? रामकृष्ण हरी. ज्यावेळेस एका तळावरती दुसऱ्या तळावरती देव मुक्कामी जातात त्यावेळेस समाज आरती होते. या समाज आरतीला माऊलींना चांदीच्या पंख्याने वारा घालण्याची सेवा आहे ही. पण ही कधीपासून चालत आली आहे आणि का वारा घालतो? 1962 पासून रामकृष्ण हरी ही वालेकरांची परंपरा 1926 सालापासून ही चालत आलेली ही सेवा आहे. ही सेवा मिळण्याला पण काही कारण आहेत. 1925 सालापर्यंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड, कापूरोड, शिरवळ, लोणंद हा असा मजल दर मजल करत जात होता. कारण की त्यावेळेस नीरा नदीवर कुठल्याही प्रकारची पुलाची याची व्यवस्था नव्हती. नीरा नदीवरचा जो पूल आहे तो 1926 साली वाल्हेकरांनी स्वखर्चाने बांधून दिला माऊलीच्या सेवेसाठी. त्यावेळेस वाल्हेकरांना काही सेवा देण्यात आल्या होत्या. त्या लिखित स्वरूपातल्या सेवा आहेत. त्यामध्ये वाल्ह्यातला आरती परतीचा मुक्काम असेल, वाल्ह्यातली ग्रामप्रदक्षिणा असेल, ही पंख्याची सेवा असेल, माऊलीचं जे तळ व्यवस्थापन आहे ते तळ व्यवस्थापन चालू होतं सासवडपासून ते वाखरीपर्यंत. तळ व्यवस्थापन म्हणजे काय? जिथं शितोळे सरकारांचा तंबू लागला जातो तर तो तंबू लागल्यानंतर प्रत्येक खुंट्यांना काही मानाच्या तंबूंच्या जागा दिलेल्या आहेत. त्यामध्ये माऊलीच्या सगळ्यात जवळचा तंबू हा वाल्हेकरांचा असतो. माऊली ज्यावेळेस उद्या आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात दाखल झाल्यानंतरून माऊलीच्या समोर जागराची जी सेवेची परंपरा आहे ही वाल्हेकरांकडे. माऊली ज्यावेळेस कार्तिक समाधी सोहळ्याच्या वेळेस कार्तिक शुद्ध दशमीला माऊलीच्या समोर जागराची सेवा ही वाल्हेकरांकडे. आणि वाल्हेकरांच्या वतीने अमित हेंद्रे या सेवा उत्तमरित्या पार पाडत आहेत आणि त्या इथून पुढेही पार पाडत राहतील. पण हा चांदीचा पंखा आहे, त्यावरती मोर आहेत, नेमकं हे काय? हा माऊली ज्यावेळेस समाज आरतीच्या वेळेस समाज आरतीला विसावली जाते त्यावेळेस काही ठराविक जणांना तिथं उभं राहण्याच्या अधिकार आहेत. त्यामध्ये समोर शितोळे सरकार असतील, वास्कर असतील, आरफळकर असतील आणि माऊलीच्या शेजारी वाल्हेकरांनी तो चांदीच्या पंख्याने वारं घालण्याची ही सेवा आहे. ही 1926 पासून चालत आलेली ही सेवा आहे आणि ती आज सगळ्यात विनाखंड ही चालू आहे. आज 350 वर्ष झाली शितोळेकर सरकारांचे घोडे माऊलीला अर्पण केलेले आहेत. आज आळंदी, पुणा, सासवड, जेजोरी, वाल्ह्या, लोलन, तरडगाव, फलटण, भरड, नातेपोते, माळशिरस, येळापूर, बंडीशिरगाव, वाखरी ते पंढरपूर असे माऊलीबरोबर घोडे पुढे असतात. आणि आज 1900 वर्षे झाली मी माऊलीबरोबर असतोय प्रत्येक ठिकाणी. आज माझा निवेद होता इथं. एवढंच बोलून. बरं, ठीक आहे. आपण जर पाहिलं तर ही परंपरा आहे, काय सांगणार? ही परंपरा माझ्या साडूंच्या वडिलोपार्जित चालत आलेली आहे आणि मला अभिमान आहे किंवा माझं भाग्य मी समजतो की माझ्या साडूंच्या बरोबर मला माऊलींची सेवा करायला मिळते. हे मी परमेश्वराचे आभार मानतो. रामकृष्ण हरी. नक्की आपण पाहिलं तर हे पंख्याचे मानकरी आहेत आणि या पंख्याचा जो काही इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न अतुल महाराज वाल्हेकर यांनी केला आहे. कॅमेरामॅन आदर्श खटकेचा सागरावर, साम टीव्ही, बंडी शेगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.